संतवाणी. अंकिला मी दास तुझा संत नामदेव. अभंगाचा आशय. अंकिला मी दास तुझा हा अभंग संत नामदेवांनी रचला आहे. या अभंगात संत नामदेव विठ्ठलाला आईप्रमाणे आपली काळजी घेण्याची विनंती करतात. ते आईच्या वात्सल्याची विविध उदाहरणे देऊन विठ्ठलाला आपल्यावर तसेच प्रेम करण्याची विनंती करतात. प्रश्न पहिला. पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा. माता धावून जाते. उत्तर. आगीत बाळ सापडल्यावर. पृथ्वीवर पक्षीने झेपावते. उत्तर. पिल्लू जमिनीवर पडताच. गाय हमरत धावते. उत्तर. भुकेले वासरू पाहिल्यावर. हरिणी चिंतित होते. उत्तर. जंगलात वणवा लागल्यावर. आकृती पूर्ण करा. कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द. माता कनवाळू, हरणी चिंतित. कोण ते लिहा. परमेश्वराचे दास. उत्तर. संत नामदेव. मेघाला विनवणी करणारा. उत्तर. चातक. काव्य सौंदर्य. खालील ओळीचे रसग्रहण करा. सर्वेची झेपावे पक्षिणी, पिल्ली पडताची धरणी, भुकेले वस्त्रावे, धेनू हुंबरत धावे. उत्तर. आशय सौंदर्य. कवी संत नामदेव यांचा अंकिला मी दास तुझा हा अभंग आहे. या अभंगात संत नामदेव यांनी श्री विठ्ठलाला आई असे समजून स्वतःचा सांभाळ करण्याची विनंती केली आहे. मायेची कृपा देवाने आपल्यावर करावी हा आशय या कवितेतून काही उदाहरणांनी व्यक्त होतो. काव्य सौंदर्य. प्रस्तुत 2 चरणामध्ये पक्षिणी आणि गाय या 2 मातांचे दृष्टांत संत नामदेवांनी दिले आहेत. श्री विठ्ठलाची आळवणी करताना ते म्हणतात, आपले पिल्लू फांदीवरून पडताना जेव्हा पक्षिणी पाहते तेव्हा त्यांचे रक्षण करण्यासाठी वेगाने जमिनीवर झेप घेते व पिलाला वाचवते. तसेच वासरू जेव्हा भुकेले होते तेव्हा त्याच्या ओढीने त्याला दूध पाजण्यासाठी गाय हमरत धावत जाते. भाषिक वैशिष्ट्ये. अतिशय लाडीवाळ शब्दामध्ये पक्षिणी व गायीचा मातृभाव येथे व्यक्त होतो आणि बाळाची व्याकुलता मनाला भिडते. झेपावे, धावे या क्रियापदामधून बाळाची ओढ प्रकर्षाने गडद केली आहे. पक्षिणी व गाय यांच्या दृष्टांतातून संत नामदेवांनी प्राणी पक्षामधील मातृप्रेमाचे दाखले भावपूर्ण शब्दात गुंफले आहेत. आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात सांगा. उत्तर. संत नामदेवांनी श्री विठ्ठलाला आई म्हटले आहे आणि आपण स्वतःच तिचे लहान बालक आहोत अशी भावना अभंगात व्यक्त केली आहे. आई बाळाची काळजी घेते, त्याची दुखले खुपले मायेने पाहते, बाळाला काही लागले तर तिचा जीव कासावीस होतो. तशीच हरिणी आगीत सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी वेगाने धावत जाते. तसेच झाडावरून पडलेल्या पिल्लाला वाचवण्यासाठी पक्षिणी त्यांच्याकडे झेप घेते. आई दयाळू आहे, तेव्हा विठ्ठल माऊलीने आपला सांभाळ करावा, पालन करावे, संसारूपी आगीत होरपळणाऱ्या आपल्या मनावर मायेची फुंकर घालावी, कृपा करावी असे संत नामदेवांना वाटते. अशा प्रकारे संत नामदेवांनी आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे वर्णन कवितेत केले आहेत. संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर. संत नामदेवांनी श्री विठ्ठलाला माऊली म्हणजेच आई असे म्हटले आहे. जसा आई तिच्या मायेचा वर्षाव बाळावर करीत असते तसा मायेचा व प्रेमाचा वर्षाव हे देवा तू माझ्यावर सतत करावास अशी विनंती संत नामदेव या अभंगात करतात. संत नामदेवांनी प्राणी पक्षामधील आईच्या प्रेमाची 3 उदाहरणे दिली आहेत. झाडावरून पिल्लू जेव्हा अचानक जमिनीवर पडते तेव्हा पक्षिणी त्याला वाचवण्यासाठी लगेच झेप घेते. वासराला भूक लागते आणि ती हंबरते. त्याची भूक पटकन लक्षात घेऊन गाय दूध पाजण्यासाठी हंबरत वासराकडे धाव घेते.
रानात पेटलेल्या मोठ्या आगीत हरिणीचे पाडस सापडले तर हरिणी चिंतित होते, व्याकुळ होते. त्याप्रमाणे संत नामदेव श्री विठ्ठलाला आईच्या प्रेमाचा वर्षाव करायला सांगतात. श्री विठ्ठलाने पाण्याने भरलेला ढग होऊन चातकरूपी माझ्यावर मायेचा वर्षाव करावा अशी विनवणी संत नामदेव करतात. पक्ष्यांच्या, प्राण्यांचा आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा. उत्तर: आम्ही एक कुत्री पाळली आहे. ती देखणी व तब्येतीने चांगली आहे. तिचा सोनेरी रंग मला खूप आवडतो. तिचे नाव आम्ही स्वप्नाली ठेवले आहे. ती मला अत्यंत प्रिय आहे. एकदा ती पिल्लांना जन्म देणार होती. आईला तिचे किती कौतुक. तिने स्वप्नालीसाठी बसायला उबदार गादी दिली. तिला चांगले पदार्थ खाऊ घालू लागली. काही काळातच स्वप्नालीने 7 पिल्लांना जन्म दिला. त्यापैकी 6 सोनेरी होती आणि एक पांढरे शुभ्र कापसाच्या गोळ्यासारखे होते. ती गोंडस पिल्ले आईच्या अवतीभोवती असायची. आई सगळ्यांना घेऊन पाहून राहायची. त्यांना कौतुकाने खाऊ घालायची. एखादे पिल्लू दूर गेलेच तर स्वप्नाली त्याला भुंकून जवळ बोलावून घ्यायची. एकदा पिल्ले अंगणात खेळत होती, तेव्हा एक घार पिल्लावर झेप टाकून आली. त्या क्षणी स्वप्नाली घारीच्या अंगावर चवताळून धावून गेली. तिने घारीला पळवून लावले. अशा प्रकारे आईने पिल्लांचे रक्षण केले.